नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा. प्रतिक्रिया देणं हे आपल्या फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नव्हे तर आपल्या संपूर्ण मराठवाड्याचं हे एक सौभाग्य आहे की सर्वोच्चपदी आपल्या येथील आपल्या सर्वसामान्यांमधील एक व्यक्ती आज एवढ्या सर्वोच्च पदावर आज आदरणीय नानांची महामहिम राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर यासाठी आपल्या सगळ्यांचंच ते सौभाग्य आहे. आणि नानांच्या कार्याची सुरुवात जर आपण म्हटलं तर नानांनी जनसंघापासून म्हणजे अक्षरशः सायकलवर नानांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. आणि नाना म्हणजे की सामान्य याच्यामधून आलेले असल्यामुळे आणि स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील संपूर्ण समस्यांची जाण होती. आणि नानांनी निस्वार्थपणाने जे काय आजपर्यंत कार्य केलं, जी काही सेवा दिली, तर ती निस्वार्थपणाने समाजसेवा आदरणीय नानांनी केलेली आहे. आणि त्यांना ह्या सर्व कष्टाची, ह्या काम निस्वार्थपणाने केलेल्या कार्याची पावती आज नानांना मिळालेली आहे. आणि हे सगळं कार्य नानांचं बघितल्यानंतर नानांनी आम्हाला जो आदर्श घालून दिलेला आहे, ज्या पद्धतीने त्यांनी निस्वार्थपणाने कार्य केलेलं आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून